गुड मॉर्निंग, नमस्ते. मी आहे तुमची मैत्रीण ए फॉर अंजली आणि आज आपण बघणार आहोत महाकोश एपिसोड नंबर 12. मला माझ्या एम्प्लॉई सबस्क्रायबरने विचारलं होतं की न्यूज सेवार्थमध्ये वेतन देयके कशी तयार करायची. तर आज आपण बघणार आहोत न्यूज सेवार्थमध्ये जुलै 2026चे पायलट देयके कसे तयार करायचे आणि हे देयके ट्रेझरीला सादर करताना त्यासोबत कोणते कोणते डॉक्युमेंट जोडायचे आहे. कारण जोपर्यंत आपण जुलै 2026चे पायलट देयके तयार करून ट्रेझरी सादर करत नाही आणि त्या देयकांना लॉक करून घेत नाही तोपर्यंत ऑगस्ट 2026चे आपण रेग्युलर वेतन देयके तयार करू शकणार नाही. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यासाठी महाकोशमधील न्यूज सेवार्थ या टॅबवर क्लिक करा. या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल ज्यामध्ये डाव्या साईडला ई वेतन सेवा आणि उजव्या साईडला हिरव्या टॅबमध्ये लॉग इन असे दिसेल. तर लॉग इन या टॅबवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा असिस्टंट लॉग इन ID आणि पहिला पासवर्ड एंटर करायचा आहे. दिलेला कॅप्चा अचूक टाईप करून साइन इन या टॅबवर क्लिक करा. यामध्ये बघा तुम्हाला डिडिओ इस्टॅब्लिशमेंट मेकर आणि एम्प्लॉई असे 2 टॅब दिसतील. त्यापैकी तुम्हाला डिडिओ इस्टॅब्लिशमेंट मेकर या टॅबवर क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल ज्यामध्ये सर्वात वरती बघा इस्टॅब्लिशमेंट आणि पे बिल असे 2 ऑप्शन दिसतील. त्यापैकी पे बिल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पे बिल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली बघा तुम्हाला जनरेट रेग्युलर बिल, जनरेट सप्लिमेंटरी बिल असे अनेक ऑप्शन दिसतील. त्यापैकी जनरेट पे बिल या टॅबवर क्लिक करा. या टॅबवर क्लिक केल्यानंतर उजव्या साईडला बघा जनरेट चेंज स्टेटमेंट आणि जनरेट पे बिल असे 2 ऑप्शन दिसतील. त्या 2 ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल ज्यामध्ये तुम्हाला सबमिट रिक्वेस्ट फॉर जनरेट चेंज स्टेटमेंट असं ऑप्शन दिसेल. तिथे तुम्ही फायनान्शियल इयर आणि तुमचा सिलेक्ट पे मंथ तसेच सिलेक्ट बिल ग्रुप करायचा आहे. त्यासाठी तुमचा जुलै 2026 हे सिलेक्ट केलेलं आहे आणि माझं सिलेक्ट बिल ग्रुप हे केलेलं आहे. तिथे खाली बघा जनरेट चेंज स्टेटमेंट आणि कॅन्सल असे 2 ऑप्शन दिसतील. त्यामध्ये तुम्ही जनरेट चेंज स्टेटमेंट या ऑप्शनवर क्लिक करा. जनरेट स्टेटमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जनरेशन ऑफ चेंज स्टेटमेंट फॉर दी मंथ ऑफ जुलै 2026 असा मेसेज दिसेल. तिथे तुम्ही ओके या बटनवर क्लिक करा. तर तुम्हाला चेंज स्टेटमेंट इज जनरेटेड असा मेसेज दिसेल. तिथे ओके या बटनवर क्लिक करा. ओके या बटनवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्ही बघा तुमचा स्कीम कोड आणि बिल डिस्क्रिप्शन म्हणजे तुमचे बिल ग्रुप दिसेल. तिथे तुमचा जनरेट चेंज स्टेटमेंट झालेला दिसेल. तर तुम्ही खाली बघा व्यू चेंज स्टेटमेंट फॉरवर्ड टू चेकर आणि डिलीट चेंज स्टेटमेंट असे ऑप्शन दिसतील. जर तुमचं चेंज स्टेटमेंट बरोबर असेल तुम्ही या ओल्ड सेवार्थमध्ये जुलैचं स्टेटमेंट बघा त्यात चेंज स्टेटमेंट असेल आणि तुमचं हे व्यू चेंज स्टेटमेंट हे दोघंही चेक करून बघा. दोघंही जर सारखे असतील तर तुम्हाला चेंज स्टेटमेंट फॉरवर्ड टू चेकर या टॅबवर क्लिक करा. पण जर तुम्ही ओल्ड सेवार्थमधला चेंज स्टेटमेंट बघितला तर तिथे पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे की तुम्ही काय काय चेंज केलेलं आहे. पण न्यू सेवार्थच्या चेंज स्टेटमेंटमध्ये डिटेल माहिती दिली जात नाही. त्यासाठी तुम्ही न्यू सेवार्थमध्ये संपूर्ण पेबिल जनरेट करून पेबिलमधला इनर पेज आणि ओल्ड सेवार्थमधला चेंज स्टेटमेंट हे दोघेही चेक करा आणि दोघांची अमाऊंट सारखी असल्याची खात्री करून घ्या. तर इथे चेंज स्टेटमेंट फॉरवर्डेड टू चेकर यावर क्लिक करा. त्यानंतर इथून लगेच साइन आउट व्हा आणि तुमचा डिडिओ लॉग इन आणि फर्स्ट पासवर्ड इथे एंटर करा. तर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल ज्यामध्ये डिडिओ इस्टॅब्लिशमेंट चेकर आणि एम्प्लॉई असे 2 टॅब दिसतील. त्यापैकी डिडिओ इस्टॅब्लिशमेंट चेकर या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल ज्यामध्ये वरती इस्टॅब्लिशमेंट आणि पे बिल असे 2 टॅब दिसतील. त्यानंतर खाली बघा पे बिल, सॅलरी एरेज, DCPS, ॲडव्हान्स, FER आणि रिपोर्ट्स असे ऑप्शन दिसतील. त्यापैकी पे बिल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली बघा अप्रूव्ह चेंज स्टेटमेंट असा एक टॅब दिसेल. त्या अप्रूव्ह चेंज स्टेटमेंटवर क्लिक करा. तर तिथे फायनान्शियल इयर 2026-27 आणि मंथ इयर जुलै 2026 हे सबमिट करायचं आहे. तर तुम्ही चेंज स्टेटमेंट जो तयार केला तो इथे खाली दिसेल. खाली बघा तुम्हाला तुमचं चेंज स्टेटमेंट तयार झालेलं दिसत आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली बघा व्यू चेंज स्टेटमेंट, व्हेरीफाय चेंज स्टेटमेंट आणि रिजेक्ट चेंज स्टेटमेंट असे 3 ऑप्शन दिसतील. त्यापैकी तुमचं चेंज स्टेटमेंट बरोबर असेल तर तुम्ही व्हेरीफाय चेंज स्टेटमेंटवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आर यू शुअर यू वॉन्ट टू व्हेरीफाय चेंज स्टेटमेंट असा मेसेज दिसेल. तिथे ओके या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर चेंज स्टेटमेंट इज अप्रूव्ह असा मेसेज दिसेल. तिथे ओके या टॅबवर क्लिक करा. इथे तुमचा चेंज स्टेटमेंट अप्रूव्ह झालेला आहे. इथून तुम्ही लॉगआउट व्हा आणि परत असिस्टंट डिडिओ लॉग इन आणि सेकंड पासवर्ड एंटर करा.
एंटर केल्यानंतर आणि साइन इन केल्यानंतर परत तुम्हाला असे 2 टॅब दिसतील, ज्यामध्ये डीडीओ इस्टॅब्लिशमेंट मेकर आणि एम्प्लॉई. तिथे तुम्हाला डीडीओ इस्टॅब्लिशमेंट मेकर या टॅबवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला वरती इस्टॅब्लिशमेंट आणि पे बिल असे 2 ऑप्शन दिसतील. तिथे पे बिल या टॅबवर क्लिक केल्यानंतर खाली जे टॅब आहे त्यापैकी पे बिल या टॅबवर क्लिक करा. तिथे तुम्हाला खाली बघा जनरेट रेग्युलर बिल या टॅबवर क्लिक करा. तर तुम्हाला उजव्या साईडला जनरेट स्टेटमेंट आणि जनरेट पे बिल असे 2 ऑप्शन दिसतील. त्यामध्ये आता तुम्हाला जनरेट पे बिल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे परत तुम्हाला फायनान्शियल इयर आणि तुमचं मंथ ऑफ इयर इथे एंट्री करायची आहे. त्यानंतर खाली तुम्ही बघा तर तुम्ही जो जनरेट चेंज स्टेटमेंट अप्रूव्ह केलेला आहे तो बिल इथे दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जनरेट पे बिल, डिलीट बिल आणि बिल फॉरवर्ड टू बिल्स असे 3 ऑप्शन दिसतील. त्यापैकी तुम्हाला जनरेट पे बिल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बिल इज प्रोसीड असं मेसेज दिसेल. तिथे तुम्ही ओके या बटनवर क्लिक करा. ओके या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचं जुलै 2026चं पायलट बिल तयार झालं. अशा प्रकारे आपल्याला जुलै 2026चे पायलट बिल तयार करायचे आहे. आणि यासोबत तुम्हाला जे ओल्ड सेवार्थमध्ये तुम्ही जुलैचे वेतन देयक तयार केलेले आहेत त्यातील इनर पेज आणि BDSचं पेज असे दोन्ही प्रती ह्या न्यू सेवार्थमधल्या जुलै 2026च्या पगार बिलासोबत जोडायचं आहे. आणि त्यासोबत एक कवरिंग लेटर जोडायचं आहे की आमचे जुलै 2026चे पायलट देयक तयार झालेले आहे, त्यासाठी आमचं जुलै 2026चं वेतन देयक लॉक करून देण्यात यावा. जेव्हा तुमचा जुलै 2026चा वेतन देयक लॉक होईल त्यानंतरच तुम्ही ऑगस्ट 2026चा रेग्युलर पे बिल तयार करू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. आणि व्हिडिओबद्दल किंवा वेतन देयकाबद्दल काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर मला कमेंट्सद्वारे नक्की विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे समाधानी उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझा यूट्यूब चॅनल A for Anjali 6484 आणि @लर्न अँड फन विथ द अंजली अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.